आपण पाहत आहेत लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. बॉल नाही देऊ शकत कारण लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. प्लीज आयोजकांचं हे म्हणणं आहे, त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. जे आयोजक सांगतील ते आम्हाला मात्र या ठिकाणी कर्तव्य बजावावं लागेल. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत. नितेश कदम सर आणि विवेद जाधव सर यांना आपण पाहत आहेत. या अगोदर सागर मोरे सरांना आपण पाहिलं ऑन फील्ड. चला, दोन बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्या. सामना 5 षटकांचा राहील, परंतु 5 षटकं तुम्हाला खेळवली जात आहेत, तर त्यासाठी आपण विशेष सहकार्य ऑर्गनायझरला करा, जेणेकरून वेळ तुमचा जास्तीत जास्त खर्च होणार नाही. 4 षटकं ही 20 मिनिटात तुम्ही फेकली गेली पाहिजेत. पॅनलाइज वगैरे नाहीये, परंतु एक आपण गृहीत धरूया की वेळ तेवढा खर्च होणार नाही आणि घड्याळाकडे आपलं लक्ष राहील. त्याकरता मी विनंती करेन. पूर्वी इलियास 11 बॉयसर टीम चे दोन धुरंधर खेळाडू, लेजंड ऑफ क्रिकेट, एका साईडला इलियास पठाण यांना आपण पाहतायत, राजकुमार तामोरे यांना आपण पाहू शकाल. अतिशय चांगलं क्रिकेट ज्यांनी सातत्यपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा बोलबाला राहिलाय आणि आज 40+ नंतर काय तर 40+ क्रिकेट आज उदयास आलं आणि आज पूर्ण पॉप्युलर खेळ म्हणजे क्रिकेट आहे, परंतु 40+ खेळाडूंना सुद्धा सुवर्ण दिवस आले आणि आज त्यांची फिटनेस, त्यांचा जो स्वभाव, त्यांचा नॅचरल गेम, या सर्व काही गोष्टी आज अपकमिंग यंग टॅलेंटला भावल्या जातात. त्यासाठी अपकमिंग यंग टॅलेंटने हेच करावं, जसं आसिफ मुछाळे यांनी सांगितलं की मोठ्या सिनियर खेळाडूंचा तुम्ही जास्तीत जास्त सन्मान करा. क्रिकेटला जेवढा तुम्ही सन्मान देतील तेवढंच क्रिकेट फार मोठ्या उंचीवर तुम्हाला घेऊन जाईल. कारण म्हणतात ना, वाईट दिवस आले तर कधीही खचून जावं नये आणि चांगले दिवस आले तर कधीही घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात खेळाडूंनो. डाऊन दी अर्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रशांत दुमाडा एक चांगला खेळाडू. आता जव्हारमध्ये जी स्पर्धा पार पाडली गेली, अप्रतिम आमदार चषक, हरिचंद्र भोये साहेब यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा पाहायला मिळाली आणि त्यामध्ये प्रशांत दुमाडा अतिशय चांगला खेळ, दर्जेदार पाहायला मिळाला आणि त्यांच्याच माध्यमातून ते विनर राहिले. जो संघ आपण पाहिला तर शैलेश 11 म्हणून गुड मॉर्निंग क्लबचा हा संघ आणि त्यामध्ये जव्हारच्या टीममध्ये प्रशांत दुमाडा यांची वर्णी लागली जाते. मात्र आपण पाहतायत बोटाला जरूर जखम आहे, इंजुरीने त्रस्त आहेत, इंजुर्ड झालेले होते, तरी सुद्धा मी क्रिकेटचं मैदान सोडणार नाही, कारण क्रिकेट आमच्या रक्तातच आहे. कारण क्रिकेट आमचा मान, क्रिकेट आमचा सन्मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आणि प्रत्येकाचा आता धर्म झालेला आहे तो क्रिकेट. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. सर्व धर्म समभाव म्हणून या खेळाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं गेलं आणि आज क्रिकेटच्याच मुळे आज आपण एकत्रित जोडलं गेलो. कुंदन घरात कॅन्डी त्या ठिकाणी आहेत, तर मी विनंती करेन एक जी बाईक आपण पाहतायत मोहन सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक जव्हार एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, परंतु आज जीवदान 11 विरार या टीम मधून 40+ क्रिकेट अफलातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला इलियास पठाण, भरपूर वर्ष खेळपट्ट्यांवर ज्यांचा बोलबाला राहिला आणि आजपर्यंत चांगलं क्रिकेट खेळतात. एकाच संघामध्ये पिता आणि पुत्र यांना आपण पाहिलं. राहिल पठाणला आपण पाहू शकलात, ते सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत. अनिल गरज स्वतः लीड करत असताना पाहायला मिळतात ॲज अ कॅप्टन अनस्टॉपेबल. आता प्रभादेवीमध्ये जी स्पर्धा पार पाडली गेली त्याच्यात बेस्ट बॅट्समनचा किताब ज्यांना मिळाला. पहिलाच बॉल अतिशय सुंदर, हरीश पाटील ब्रँड आहे कोपरीचा, पुन्हा एकदा विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळतात. एकगाविक फॉर्मॅट मधून भरपूर वर्ष ज्यांनी चांगलं क्रिकेट हाताळलं गेलं श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीमच्या माध्यमातून आणि आज सुद्धा ते खेळत आहेत. आज 40+ जरी क्रिकेट खेळत असले तरी सुद्धा चांगलं क्रिकेट एकगाविक फॉर्मॅट मध्ये सुद्धा पाहायला मिळतं वसई विरार गटमध्ये.
यावेळेला इनसाइड आउटचा फटका आहे, फिल्डर त्या ठिकाणी येतील आणि हा ना करता करता सुरेख जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 0-2 बॉलचा खेळ झालाय. इलियास पठाण आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग काही राहू शकले नाही आणि इथून बाद होताना आपण पाहू शकतायत. प्रकाश पाटीलला एका साईडला आपण पाहतायत, ज्यांनी अतिशय सुंदर क्रिकेट टिवरीचं मैदानापासून तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या ओरिजिनल टीम मधून खेळत असताना एक गाव एक फॉर्मॅट ओपन टीम मधून प्रकाश पाटील आज जे नाव चर्चेत राहिलं गेलंय. प्रताप भोईर आणि प्रकाश पाटील ही जोडी जेव्हा जेव्हा उतरायची तेव्हा मात्र भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटायचा आणि त्याच प्रकाश पाटील डीप मिडविकेटला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी एक चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. हेमंत पाटील यांना आपण पाहू शकाल, जे सिरसाड या टीम मधून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. सातत्याने त्यांचं क्रिकेट हे आपण पाहू शकताय. सचिन पाटील यांना आपण पाहताय शॉर्ट फाईन लेगला. जयित सुरगेला आपण पाहतायत निर्मळचे. ज्या वेळेला आपण पाहिलं अभिजित सुर्वे आणि अजित सुर्वे यांच्या संघामध्ये गेली कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट खेळलं आणि गणेश काकड यंगस्टार पापडी या टीम मधून आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट एक गाव एक फॉर्मॅट म्हणता येणार नाही तर ओपन संघातून त्यांनी बिलॉंग केलं. यावेळेला किरण जाधव आल्या तारापूरचा ब्रँड झळाळताना पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलंय आमच्या मुख्य शामियाना महेंद्र भोईर साहेब आणि त्याचप्रमाणे संकेतजी गावड यांच्या स्वागतासाठी 6. झंझावती बॅटिंग करताना गेल्या मॅच मध्ये सुद्धा आपला रोल काय आहे, तिसऱ्या क्रमांकावर मला का धाडलं गेलंय याचं परिपूर्ण प्रात्यक्षिक दर्शवत असताना किरण जाधव संघाला घेऊन चालणारा हा खेळाडू. निलेश फायटर तारापूर यतीन जाधव असतील, किरण जाधव असतील, जे 2 मात्र A1 ब्रदर्स जोडी सातत्याने पाहायला मिळाले. त्यामध्ये विवेक मोरे आज 40+ क्रिकेट हाताळत आहेत. रोहित पाटील रोया भाऊ यांना सुद्धा आपण पाहू शकाल. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. स्टेट ऑन द ग्राउंड सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल अँड ट्रेमेंडस बॅटिंग बाय किरण जाधव इज ऑन अ फायर. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. प्रशांत दुमाडा एक चांगला गोलंदाज या एंडने थोडासा जरूर खर्च करत असताना धावा पाहायला मिळतोय. चार्ल्स गावद्या, अनिल घरत, संदीप खरवत हे त्रिमूर्ती एकाच टीम मधून गेली कित्येक वर्ष अर्नाळा टीम मधून खेळले. आज आपण विचार केला तर डेफिनेटली हरीश पाटील आणि किशोर पाटील यांना आपण पाहतायत, जे कोपरी टीम मधून सातत्याने बिलॉंग करतायत. किशोर किनियांना आपण पाहू शकाल. आज चार्ल्स गावद्या यांचा विचार केला तर ज्यांनी नारंकीचं मैदान एका वर्षात दणानून सोडलं गेलं होतं आणि भरपूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सामने जिंकले गेले. साईना स्पोर्ट्स अर्नाळा म्हणा, दुर्गेश 11 अर्नाळा म्हणा, असे संघ भरपूर वर्ष ज्यांनी चांगलं क्रिकेट हाताळलं गेलं आणि ते चार्ल्स गावदे आज प्रशिक्षक म्हणून भूमिका निभावतायत. लेदर बॉल क्रिकेटचे धडे हे खेळाडूंना देत आहेत. उलटॉस बॉल होता, बॅटचं एज घेत नशिबाचा चौकार डेफिनेटली मिळेल. साईड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळतो आमच्या कॅमेरामॅन दीपेश यांच्या स्वागतासाठी. चौकार. आदरणीय सन्माननीय मोहनजी दत्तू भोईर साहेब, ज्यांचा स्टॉल आपण समोरच पाहतायत. अल्पोहार त्याचप्रमाणे जेवणाची उत्तम सोय आणि त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. या रॉकी ग्रुप चषकासाठी आपलं मोलाचं योगदान आपण दिलेलं आहे, त्याप्रती आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आहे. ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर आहेत का त्या ठिकाणी? सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता प्रशांत दुमाडा. आज या वेळेला आपण पाहतायत थोडेसे बॅकफुटला जात आहेत. ओव्हर पिच चेंडू आणि किरण जाधवने जी बॅटिंग केले, संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते. उर्वी इलियास 11 बोईसर या टीमची 16 वर जाऊन पोहोचले गेली. स्टार्ट. 22 रन या वेळेला आपण पाहू शकतायत.
संघाची धावसंख्या 22 रन्स. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, लगातार 2 षटकार, तिसऱ्या बॉलवर चौकार, पाचव्या बॉलवर चौकार आणि तदनंतर शेवटच्या बॉलवर षटकार. एकंदरीत 22 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये उर्वी इलियास 11 बोईसर या टीमची स्थिती पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक. वर जाऊन पोहोचले गेली. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. किरण जाधवने जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या षटकामध्ये. पहिले दोन बॉल जर आपण पाहिले तर वगळता पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट इलियास पठाण यांचा. आणि आल्या आल्या काही जबरदस्त बॅटिंग करत असताना जे दबाव होता त्या दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करेन हा त्यांचा कॉन्फिडन्स पाहायला मिळाला किरण जाधव यांचा. हेमंत पाटील पहिलाच बॉल, राजकुमार तामोरे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपर हरीश पाटीलच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना जीवदानी 11 विराट टीम 2 हात करत असताना उर्वी इलियास 11 बोईसर या टीम बरोबर आतापर्यंत धमचाक सोडली गेली. ती पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 2 षटके ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी आहेत आणि त्या 2 षटकांमध्ये किती धावा येतील यावर आता हेमंत पाटील परिपूर्ण सचोटी त्याची लागली गेले. ऑन साइडला राजकुमार तामोरेचा हा फटका यावेळेला पाहायला मिळतोय. प्रकाश पाटील पुढे सरसावत आहेत. फिल्डिंग करतील, थ्रो करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा अर्जित केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 24 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा आहे. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. SRG परनाळी टीम 2 हात करणार आहे. विटीलाईन स्टार सफाळे 40+ या संघाबरोबर. ऑन साइडला फटका छान आहे. प्रकाश पाटीलला निवडलंय. प्रकाश पाटील कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद, एक्सलंट फिल्डिंग, गॉन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आसिफ मुछाळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गेल्या मॅचचा हिरो. 2 षटकांमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि बॉलिंगच्या आधारावर मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचं मॅन्डेटरी. 2 षटके ही पॉवर प्लेची पाहायला मिळतात आणि हेमंत पाटील पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल आतापर्यंत 3 बॉल त्याने हाताळलेत. आता या 3 बॉल नंतर काय या आपण पाहूया. चौथा बॉल घेऊन हेमंत पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर आसिफ समोर. आसिफ एक मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. अंडरआर्मचं क्रिकेट सुद्धा त्यांनी खूप चांगल्या फॉर्मामध्ये खेळले गेले. ज्या पायरीपासून जेव्हा तुम्ही चढता त्या पायरीला विसरून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये हेच खूप मायने राखते. जेव्हा एक गाव एक फॉर्मॅटमधून तुम्ही पुढचा प्रवास करता त्या गावाला विसरून चालत नाही. हे सुद्धा प्रत्येक खेळाडूने विसरायला नको. अप्रतिम चांगला बॉल होता. खोलवर चेंडू होता. प्रशांत दुमाडाला बीट करत चेंडू चार्ल्स गावद्या यांच्याकडे निघून जातोय. अर्नाळ्याचा हा खेळाडू आपण पाहू शकाल. एक प्रशिक्षक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. लेदर क्रिकेटचा क्लास आणि ते प्रशिक्षक सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा वर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. 25 बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. आज थोडंसं सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे. सकाळी सूर्याची कोवळी किरणे, मध्यंतर कालच्या दिवसात आपण पाहिलं टणक खेळपट्टी झाली कारण प्रखर किरणे आली होती. सूर्य या वेळेला आपण पाहतायत बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. जयेश सोरगेला बीट करत थर्ड मॅनला क्लिअर करणारा अप्रतिम आपण पाहतायत व्यंकटेश दुवाळे यांचं चौकाराने स्वागत.
आदरणीय सन्माननीय जयेंद्र भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29. टॉस बॉल होता, हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. त्या ठिकाणी किशोर पाटील स्वतः पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 आपण पाहिले. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात झाल्यानंतर 22 रन आल्यानंतर दुसऱ्या षटकात हेमंत पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली. 8 रन्स फक्त यावेळेला आपण पाहिलं तर खर्च केल्या आणि 2 षटकांमध्ये 30 धावा. गौरव किणी यांच्या संघामध्ये नेहमीच हेमंत पाटील यांनी चांगलं क्रिकेट हाताळलं गेलं. प्रथम नागोबा प्रसन्न भामटपाडे या टीम मधून आपण पाहिलं, यंगस्टर भामटपाडे या टीम मधून. आज गौरव किणी सुद्धा या जीवदानी 11 विराट टीम मधून बिलॉंग करतायत, परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाही, परंतु त्यांनी शुभेच्छा दिल्यात या संघाला. आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. प्रफुल्लजी पाटील यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. उमरोळी प्रफुल्लजी पाटील उमरोळी यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. गोलंदाज सज्ज होईल संदीप खरवत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे. विजय पाटील या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर खऱ्या अर्थानं वय वर्ष 55 रनिंग आहे, परंतु ते सुद्धा चांगलं घासकोपरी या टीम मधून सातत्याने खेळत असतात. 40+ क्रिकेट त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. प्रत्येक एक फॉर्मॅट मध्ये त्यांचा सहयोग असतो. या वेळेला अप्रतिम चांगला फटका अगोदरच रीड केलं होतं. सरळ बॅटचा उपयोग काय असतो याचं प्रात्यक्षिक किरण जाधवच्या बॅट मधून. झुंजार झंझावती बॅटिंग, षटकार 6. पहिला आपण पाहताय फटका पाहायला मिळाला. सरळ बॅटचा उपयोग काय असतो, वी फॅक्टर मध्ये तुम्ही जेव्हा खेळता त्यावेळेला तुम्हाला बॉडम हँडचा चांगला वापर करावा लागतो. आय कोऑर्डिनेशन तुमचं मजबूत असावं लागतं. चेंडूला परफेक्ट रीड करावं लागतं, त्या मेरिट मध्ये यावं लागतं. चेंडूला लेंथ ती ओळखावी लागते आणि हे सर्व प्रॉपरली किरण जाधव यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. इथून इनसाइड आउटचा फटका आहे. चांगला फटका खेळला गेलाय. संदीप खरवतवर हल्ले बोल केले जात आहेत. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार, या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 40. बॅटिंग करत असताना फुल फॉर्मामध्ये असलेला खेळाडू किरण जाधव, सातत्याचं दुसरं नाव. कारण जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये, आयुष्याच्या खेळामध्ये सातत्याने अप अँड डाऊन येतच असतात. हा चेंडू छान आहे. संदीप खरवतने चांगली गोलंदाजी, विठ्ठलवाडीच्या मैदानात सुद्धा काय बॉलिंग केली होती. संदीप खरवत या गोलंदाजाने त्याच्याच कुशल नेतृत्वावर चांगला कमबॅक केला. तो अर्नाळा या टीमने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 40. बॉल फेकून झाले 3ऱ्या षटकातील 3. पीपी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं करूया आपण सहर्ष सुस्वागतम. अप्रतिम चांगला बॉल होता, ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. 1 रन्स मिळेल. इथे आपण पाहू शकतायत किशोर पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रू पाहायला मिळेल. 9 तरुणांना लाजवेल अशी फिल्डिंग आपण पाहू शकतायत. ही क्वालिटी आहे 40+ खेळाडूंची. जिद्दीने नेहमीच खेळताना पाहायला मिळतात. का आम्ही एवढे वर्ष या टेनिस बॉल आणि MRAच्या बॉलवर क्रिकेट खेळलो आणि आजतागायत आम्ही चांगलं क्रिकेट खेळतोय. 9 चेंडूमध्ये 39 धावा, 11 रन्स, अर्धशतकापासून दूर.
जाधव यावेळेला आपण पाहतायत अनिल गरज स्वतः विकेट किपरची भूमिका, कारण संदीप करवत अनिल गरज एकाच टीम मध्ये भरपूर वेळा आपण पाहिलं चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलं गेलं. सायना स्पोर्ट्स अर्नाळा, दुर्गेश इलेव्हन अर्नाळा, मात्र हे चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून हे सातत्यपूर्ण म्हणून एकमेकांच्या खाणाखुणा माहिती आहेत. ऑन साईडला थांबणार नाहीये किरण जाधव यावेळेला म्हणतायत रडायचं नाही तर लढायचं आहे, मोडेन पण वाकणार नाही. क्लास क्वालिटी दर्जाचा षटकार. अर्धशतकापासून 5 धावा दूर, 3 षटकांमध्ये 16च्या ऍव्हरेजने काय बॅटिंग केलं आतापर्यंत. बेधडक बॅटिंग करत असताना झंझावती खेळी. चला जास्तीत जास्त टाइम स्पेंड करू नका. यानंतर होणारा सामना एसआरजी परनाळी 2 हात करेल विटी लाईन स्टार सफाळे या टीम बरोबर. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत घेऊन या, कलेक्ट करा, ती सबमिट करा आणि टॉस साठी रेडी राहायचं. या 12 बॉल नंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस का बॉस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 48 वर जाऊन पोहोचली गेली. 3 षटकांचा खेळ, 16चा ऍव्हरेज. पहिल्या षटकात 22, दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर फक्त अवघ्या 8 धावा आणि हेमंत पाटीलला विचार विनिमय करून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. चांगली बॉलिंग केली होती दुसऱ्या षटकात पॉवर प्ले P2 मध्ये. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा संदीप खरवतवर थोडंसं अटॅक केला, षटकार चौकारांची आतषबाजी केली आणि खेळपट्टी जणू काही किरण जाधव यांनी त्यांच्या प्रेमात पाडलेली आहे. कारण ही खेळपट्टीचा जर वैशिष्ट्य जर आपण पाहिलं, कधी गोलंदाजाला साथ देते, कधी फलंदाजाला साथ देते. हे वैशिष्ट्य आणि पोषकदायक खेळपट्टी म्हणून जे पिच क्युरेटरने बनवले गेले, अर्थातच रॉकी ग्रुप यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हेमंत पाटील मॅन फ्रॉम शिरसाड यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. ही क्वालिटी दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक सामना मला हेमंत पाटीलचा अजून सुद्धा आठवतो. पारोचं मैदान होतं त्यावेळेला क्रिकेटला नवीन नवीन ओरमच्या स्पर्धेला सुरुवात झाली होती. 6 बॉल 6 रनची आवश्यकता असताना भामटपाडा टीम मधून खेळत असताना याच गोलंदाजाने त्या 6 धावा डिफेंड केल्या होत्या. काय गोलंदाजी केली होती, त्याचे बाउन्स पाहण्यासारखे होते. तेव्हा नवतरुण उभारते खेळाडू म्हणून हेमंत पाटील यांना आपण पाहिलं गेलं. तेव्हा जवळ 30-32 वर्षांचे असतील त्यावेळेला त्यांनी काय गोलंदाजी केली होती. ऍब्सोल्युटली स्टनिंग बॉलिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 48. आसिफचा फटका मारण्याचा उद्देश चांगला होता, परंतु सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपर हरीश पाटील कौतुक करतायत या गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी, लेंथ चांगली आहे. तुमच्याकडे हे 3 गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात. अचूक टप्पा, वेग आणि त्याचप्रमाणे भेदकता. या 3 गोष्टींचं जेव्हा जेव्हा तुम्ही मिश्रण करतील त्यावेळेला एक परिपक्वतेचं गोलंदाज म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाईल आणि ते हेमंत पाटील यांच्याकडे कौशल्य आहे. 2 लगातार डॉट बॉल. सरळ बॅटचा उपयोग केला, कानमंत्र दिला होता किरण जाधव यांनी की या वेळेला तुला अशा पद्धतीने बॅटिंग स्टान्स घ्यायचा आहे. सरळ चेंडूला पाठवला, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, 6 रन. त्रेपन्न रन, एकंदरीत 54 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता 3 बॉलचा खेळ झाला. 48 वरून 6 फ्लाय होत असताना एकंदरीत स्कोर कार्ड 54. ऑन साईडला जरूर खेळला गेला. वी फॅक्टर मध्ये बिटवीन द गॅप आहे. 2 फिल्डर येत आहेत. प्रशांत दुमाणा त्या ठिकाणी पोहोचतील, मात्र काय फेकी केले गेले. हे डिरेक्ट हिट करत असताना आपण पाहू शकता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 55. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. आलेले आमचे लाडके क्रिकेट रसिक यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. रॉकी ग्रुप चषक 2025 चा आजचा सलग दुसरा दिवस.
कालच्या दिवसात आपण पाहिलं श्रीगणेश जलसार टीम पुढे आली आणि रुपेश भाऊ यांचा संघ पुढे येत असताना खार्डी हे दोन संघ पुढे येत असताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फॉलर लाईन चेंडू वाईट यॉर्कर परफेक्ट कसा असावा याचं प्रात्यक्षिक दर्शवून दिलं गेलंय. किरण जाधव थोडेसे यावेळेला स्वतः अचंबित झाले. 5 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 55 वर जाऊन पोहोचले गेले. त्यामध्ये 45 धावांचा एक सिंहाचा वाटा आतापर्यंत किरण जाधव यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. 5 धावा अर्धशतकापासून दूर आहेत. अर्धशतक साजरं केलं जाईल का 40 प्लसच्या या फॉर्मॅटमध्ये? उर्वी इलियास 11 बोईसर रोहित पाटील संघ पाहायला मिळतोय. इथून किशोर पुढे सरसावले, चांगले प्रयत्न केले होते, थोडेसे थांबले होते. द्विधामानात स्थितीमध्ये आपण पाहू शकलात आणि पाहता पाहता एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागलं. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 2 षटकही हेमंत पाटील यांनी हाताळले. त्यामध्ये 16 रन्स फक्त खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि 1 विकेट ज्यांनी मिळवून दिला गेला. चांगली गोलंदाजीचं पृथक्करण, विलक्षण कामगिरी केली हेमंत पाटील यांनी. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 4 षटकांमध्ये संघाची स्थिती जर जाणून घेतली तर जाऊन पोहोचते 56. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, नो मीटिंग नो टाइम. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल SRG परनाळी. स्वप्नील जगरत यांचा संघ 2 हात करताना पाहायला मिळेल. विटी लाईन स्टार सफाळे, संजय पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळतील. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या पण उपस्थित असतील. तर आपण टॉस करण्यासाठी या. 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचली गेली. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवल चार्ल्स गावद्याला आपण पाहू शकतायत. ब्रँड ऑफ अर्नाळा, भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास जर चालला तर मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज या खेळाडूच्या नावावर अनेक मैदानं ज्यांनी दणानून सोडली गेली तो चार्ल्स आपल्याला पाहायला मिळतोय. अर्नाळा म्हटलं की रबर बॉल क्रिकेट, जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटला विश्रांती मिळते त्यावेळेला समुद्र किनारी अर्नाळामध्ये भरपूर मोठमोठ्या स्पर्धा रबर बॉलच्या होत असतात बीचवर. आणि त्यामध्ये एक स्पर्धेचा जरूर उल्लेख करेन. डेड बॉल पंच घोषित करत असताना डॅनियल खावरी जर आपण पाहिलं तर बाब्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. गुडलक स्टारच्या माध्यमातून 50 वर्ष, एकंदरीत 25 वर्ष पूर्ण झाली. तर 27वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि एक मोठी स्पर्धा त्यामध्ये सेलिब्रेशन ज्या पद्धतीने केलं जातं अप्रतिम आपण पाहत आहेत. आणि वेगवेगळ्या खेळाडूंची मागणी ही जोरदार त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज चार्ल्स, पहिलाच बॉल आपण पाहिलं तर वाईडने सुरुवात जरूर केली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 57, 57 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहतोय जय चोरगेला, तदनंतर अनिल गरत यांना आपण पाहू शकाल शॉर्ट थर्ड मॅन. एकंदरीत गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तदनंतर कव्हर पॉइंट मध्ये हेमंत पाटील यांना आपण पाहतायत. सचिनला आपण पाहू शकतायत एक एक्स्ट्रा कव्हरला. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. इथून जर आपण पाहिलं तर पाहायचं कशा पद्धतीने आणि इथून काय एक्झॅक्टली व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, रिव्ह्यू आहे तुम्हाला फक्त लेग बिफोर विकेट आणि कॉर्ड बिहाइंड या 2 गोष्टी तुम्हाला मिळणार नाही आहेत. रिव्ह्यूची सिस्टम आपल्याकडे आहे, टेक्नॉलॉजी आहे, 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. त्यामुळे न्याय मिळावा यासाठी रिव्ह्यू सिस्टीम जी आपण पाहता DRS यूज केला जाईल. तो विदिन सेकंदामध्ये असला पाहिजे. 10 सेकंद तुमच्याकडे असतील त्यामध्येच मात्र तो रिव्ह्यू तुम्ही घेतला गेला पाहिजे.
फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 57. ह्या वेळेला फेअर डिलिव्हरी आपण पाहू शकतायत आणि जो रिव्ह्यू घेतला गेला होता तो मात्र आपण पाहू शकाल एक्सटेंड होत असताना. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर चार्ल्स. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. किशोर यांना आपण पाहू शकाल. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना किरण जाधव एक चांगल्या खेळीचा अंत. झंझावती बॅटिंग करत आपण पाहू शकाल. हेमंत पाटील अप्रिसिएशन करत असताना अप्रिसिएट करतायत ते सचिन हे सुद्धा आपण पाहू शकाल. तर फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. फेकून झालेत ते आतापर्यंत दोन बॉलच्या समाप्तीनंतर 57 वर धावसंख्या आपण पाहू शकतायत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर प्रशांत यांना आपण पाहू शकाल. प्रशांत दांडीमधून बिलॉंग करणारा हा खेळाडू अतिशय चांगला चिंचणीमधून आपण सातत्याने आपण पाहत आहेत. एक चांगलं क्रिकेट चिंचणीच्या मैदानापासून तर अनेक मैदानं जेव्हा 40+ सरपाड्याच्या मैदानात प्रशांतने कित्येक मॅचेस आपल्या नावावर केल्या आणि मॅन ऑफ द मॅचचे किताब जिंकले. असा खेळाडू प्रशांत आपण पाहत आहेत. अंडरआर्म पासूनचा प्रवास सुद्धा चांगला त्यांचा राहिला, परंतु ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. तोच प्रशांत. प्रशांतचा या वेळेला खेळण्याचा कोणताच दृष्टिकोन नाही आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर यस सरळ चेंडू निघून जाईल आणि बॅटरने घेतलेला हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. जो व्हाईट बॉल आहे की नाही या वेळेला सागर मोरे सर चेक करतील. डिसिजन पेंडिंग आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण लगेच या षटकानंतर टॉस झालाच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही सिच्युएशन मध्ये. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. जे शफल वाईट जे आलेत ना नियम आपण पाहत आहेत ते गोलंदाजाला कुठेतरी कुठेतरी सुखावताना आपण पाहत आहेत. फलंदाज 4थ्या 5व्या स्टंपवर येतात. गोलंदाजांनी करायचं काय मोठा प्रश्नचिन्ह पडला होता. गुड डिलिव्हरी. चार्ल्स ही सुंदर लेंथ लाईन. फलंदाज कोणता बाद होईल? प्रशांतला परतावं लागेल का? हरीश पाटील स्माइल देत बिल सोडवतायत आणि इथून आपण पाहू शकाल प्रशांत बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट गॉन. दत्ता वेगेवर नियंत्रण. लयबद्ध गोलंदाज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला मुदसरचा हा फटका. प्रकाश पाटील पुढे सरसावतायत. चांगलं ह्या वेळेला मास्टर माइंड फिल्डिंग. प्रेझेन्स ऑफ माइंड याला म्हणतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 58.
एसआरजी परनाळी टीमचे कॅप्टन यावेळेला आपण पाहतात स्वप्नील घरत यांना आपण पाहतात आणि विपुल घरत ब्रँड ऑफ बेटेगाव दोन्ही खेळाडूंचं या आपण करूया सुस्वागतम. स्वप्नीलजी घरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे विपुलजी घरत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. कुणबी प्रीमियर लीगचे एक आयोजक म्हणून ज्यांची ओळख आणि कुणबी प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून सातत्याने मला समालोचन करण्याची संधी प्राप्त होते. विनोदजी पाटील जे अध्यक्ष आहेत, प्रेसिडेंट त्या स्पर्धेचे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 58 वर जाऊन पोहोचले गेले. 58 रन्स. पहा चार्ल्सचं जे षटक यावेळेला पाहायला मिळतं ना ते अप्रतिम पाहायला मिळतंय. मुदत सर यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जय चोरगे डबल माइंड मध्ये होते. जय चोरगे यांना माहिती आहे डायरेक्ट हिट करून चालणार नाहीये. इथून ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा येतील का, लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या अशा प्रकारे आपण पाहू शकतात 59 वर जाऊन पोहोचले गेली. म्हणजे या षटकामध्ये अवघ्या फक्त जर आपण विचार केला तर धावा खर्च केल्या गेल्या 3. काय बॉलिंग केली चार्ल्सने. या आपण प्रफुल्लजी पाटील साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. रॉकी दादा यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करूया. मिस्टर पीपी उमरोळीचं अनमोल रत्न
आदरणीय जयेंद्रजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. स्वप्नील गरत एका साईडला, मनोहर नमसर एका साईडला आपण पाहतायत. SRG परनाळी हेड अँड टेल असं कॉइन आपण पाहतायत. स्वप्नीलजी कॉल करतील. हेड. यस, इट इज अ हेड. थँक्यू व्हेरी मच जयेंद्रजी भोईर साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. स्वप्नीलजी, ज्या पद्धतीने मैदानात आल्यानंतर कसं फील करतायत? आज थोडंसं ढगाळ वातावरण तर नेहमीच आता मध्यंतर पाहायला मिळालं. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा थोडंसं तुरळक ठिकाणी पाऊस सुद्धा पडला आणि जोरदार पावसाची हजेरी लावली. आता येताना कसं क्लायमेट कसं वाटतं आणि या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? या पहिलं म्हणजे या स्पर्धे अतिशय सुंदरता स्टेडियम बनवलेलं आहे. जे ग्राउंड बनवलं आहे, विकेट पण सुंदर आहे. आम्ही जेव्हा यूट्यूबला बघितलं तेव्हा आनंद झाला. म्हणजे खेळायला मजा येते जिकडे ग्राउंड व्यवस्थित पाहिजे. आणि माझं तर पहिलं उद्देश असतो की मला ग्राउंड खूप चांगलं लागतं, म्हणून परनाईला पण मी सगळ्यात चांगलं ग्राउंड आणि विकेट बनवतो, मेहनत करतो. आणि हे अतिशय सुंदर आयोजन दिसतंय आणि फार सुंदर मोठी स्पर्धा आहे. पहिल्यांदाच आपण इकडे ह्याच्यामध्ये टास्क घेतोय 40+मध्ये, त्यामुळे अतिशय सुंदर केलेलं आहे आणि खूप आनंद आहे इकडे खेळायला. नक्कीच. आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल आपला? हां, बॅटिंग असेल. बॅटिंग करणार आहात तर 5 षटकांचे सामने आहेत. ऑल द बेस्ट. तर एका साईडला मनोहर नम सर, याच स्पर्धेमध्ये आपण खूप मुलाचं तुमचं सुद्धा सहकार्य असतं आणि टेंबी खोडावे आणि तुमचं नातं म्हणजेच माहेरघर असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण इथेच तुम्ही सातत्याने असतात प्रॅक्टिससाठी सुद्धा. तर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? मॅच स्टार्ट करायचे. टॉस जिंकला असता तर आम्हीही फिल्डिंग घेण्याचाच विचारात होतो आणि मनाप्रमाणे फिल्डिंग मिळालेली आहे, त्यामुळे थोडेसे आनंदी आहोत. नक्कीच. रॉकी ग्रुपचे एक कुटुंब सुद्धा, तुम्ही सुद्धा एक सदस्य आहात, तर या स्पर्धेविषयी काय म्हणतील आपण? स्पर्धा खूप छान होते. रॉकी ग्रुप चषकाविषयी बोलायचं झालं तर या ठिकाणी अगदी मेहनत करण्यापासून, ग्राउंड बनवण्यापासून ते मॅच खेळवण्यापासून जी मुलांची मेहनत आहे ती मी डोळ्यांनी बरीच वर्ष झाली बघतोय. आणि एक विशेष आहे मुलांचं की या ठिकाणी आलो, ग्राउंडवर आलो की जो मान सन्मान मिळतो, जी मुलं आपलं म्हणून सांगतात किंवा मुलांमध्ये जी प्रेम भावना आहे ती खूप छान आहे. सर, शेवटचा प्रश्न, जर आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? टॉस जिंकला असता तर आम्ही फिल्डिंग घेतली असती, क्षेत्ररक्षण केलं असतं आणि मनाप्रमाणे क्षेत्ररक्षण मिळालं. थँक्यू व्हेरी मच. आदर्श शिक्षक आहेत, अप्रतिम चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. टॉस नुकताच झाला जयेंद्रजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आणि टॉस आपण पाहिला SRG परनाळी या संघाच्या बाजूने लागला. SRG परनाळी संघाच्या कॅप्टन स्वप्नील गरत यांनी सांगितलं आम्ही डेफिनेटली बॅटिंग करणार आहोत. SRG परनाळी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट. कॉमेंट्री बॉक्समध्ये या, आपण बदलाव करूया. ऐकूया लिटिल चॅम्प मिस्टर हार्दिक किनी यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रमोद सर. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत आपण पाहतोय 60 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आई जीवदानी विरार संघाला. मागच्या मॅचमध्ये चांगली रनचेस झाली होती, या मॅचमध्ये सुद्धा रनचेस करायची आहे. एक मोठा डोंगर इथून चढायचा आहे, एक मोठा शिखर इथून चढायचा आहे. इथून चांगला चेंडू पाहायला मिळाला. ब्लॉकरमध्ये चेंडूची पिचिंग होती. सलग 2 चेंडू ते निर्धाव स्वरूपामध्ये हाताळले गेलेत. आसिफच्या विरोधामध्ये धाव बनवणं इतकं सोपं नाही आहे, कारण चांगला अनुभव त्यांच्याकडे. तर दुसऱ्या बाजूला अनिल घरत, एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंगवरती हरीश पाटील यांना आपण पाहतोय. जवळजवळ 1995 पासून जी जर्नी सुरू झाली यांची, म्हणजे जवळजवळ 30 ते 29 वर्षांचा प्रवास, ती अनस्टॉपेबल जर्नी आपल्याला पाहायला मिळते. आणि फिटनेसला सुद्धा दाद द्यावी लागणार आहे या सर्व खेळाडूंच्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिलं षटक कधी पथावरती आपण पाहतोय. आसिफने चांगली गोलंदाजी केली. पुढचा बॉल इथून पॅडवरती चेंडू होता. लॉंगलेगला क्षेत्ररक्षक जरूर लावले गेलेत. रोयादादा त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक धाव जरूर मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 3 या आकड्यावरती. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. एक चांगली कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळाली 2 खेळाडूंमध्ये. एका बाजूला आसिफ आणि अनिल, दोन्ही बेस्ट आहेत आणि बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल होती, कारण ज्या अनुषंगाने चेंडूंची हाताळणी केली होती अनिल यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या स्ट्रॉंग झोनपासून चेंडू दूर ठेवले होते. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक खूप इम्पॉर्टंट आहे. हरीश पाटीलसाठी हा चेंडू फुलटॉस सुद्धा पॅडवरती होता. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती मिळते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 धावा, तब्बल नाही म्हणता येणार, फक्त 4 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 60 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे इथून 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 56 धावांची आवश्यकता.
आदरणीय सन्माननीय मनोहर नम सर, एक आदर्श शिक्षक, त्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्या या स्पर्धेसाठी आलं आहे आणि नुकतंच चांगलं स्पीच त्यांनी दिलं. रॉकी ग्रुप या कुटुंबाचे एक ते सदस्यच आहेत. SS टायगर सरपाड उमरोली या टीमला विनंती आहे आपली फॉर्मॅलिटीज आपण पूर्ण करून घ्या. SS टायगर सरपाड उमरोली संघाचा कॅप्टन प्लीज आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये आसिफ यांची चांगली गोलंदाजी आपण पाहिली. 60 धावा या ठिकाणी उभारल्या गेल्यात आणि त्या 60 धावा रोखत असताना जो आत्मविश्वास आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये आसिफ यांचा, एक वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता केतनच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी सुपूर्द केला गेलाय. सेकंड ओव्हरमध्ये इन ॲक्शनमध्ये असेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात. आता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 56 धावा बनवायच्या आहेत. एक मोठी रन चेस इथून असणार आहे. एक मोठं चॅलेंज इथे असणार आहे हरीश आणि अनिल या दोन फलंदाजांसमोर. इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटची लिडिंग याची घेतली होती. कुठली धाव या चेंडूवरती येणार नाहीये. अजून एक डॉट बॉल. मागच्या 7 चेंडूंचा जर विचार केला तर फलंदाजांच्या विरोधामध्ये जवळजवळ 3 डॉट बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. एक मोठी रनचेस करत असताना हे डॉट बॉल येणाऱ्या कालामध्ये त्याचे परिणाम जरूर दाखवतील. पुनश्च एकदा अजून एक डॉट बॉल या ठिकाणी टाकला गेलाय हरीश यांच्या विरोधामध्ये. सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 4 धावा फलकरती लागल्या गेल्या. 4 या धावसंख्येवरती अंकुश पूर्णपणे लावून ठेवलाय. बॅटिंगचा जर विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये किरण यांची एक बहारदार इनिंग 46 धावांची ती इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. इथून चांगला फटका जरूर आहे. पायांवरती बॅलन्स बनवून खेळला गेलाय आणि सरळ चेंडू या ठिकाणी 1 बाउन्स चेंडू जाईल का तर रोयादादा यांचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक लॉंग चेस होती आणि लॉंग चेस करत असताना 1 बाउन्सने चेंडू या ठिकाणी स्टॉप केला गेलाय. आपल्या संघासाठी जवळजवळ 2 धावा वाचवल्या गेल्यात. प्रशंसा करतायत, ॲडमायर करत असताना सर्व जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. गुडघ्यावरती बॅलन्स जरूर केला होता परंतु बॅटचा स्विंग प्रॉपरली झालेला नव्हता. 6 धावा फलकावरती लागल्यात. 6 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. आतापर्यंत जी अपेक्षित स्टार्ट होती ती अपेक्षित स्टार्ट झालेली नाहीये. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या. विकेट गेलेली नव्हती परंतु इकॉनॉमिकल षटक आसिफ यांचं आपल्याला पाहायला मिळालं. लाईन टू लाईन गोलंदाजी ठेवली. परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि या स्ट्रॉंग झोनपासून चेंडूची पिचिंग ठेवली. पुढचा बॉल घेऊन केतन गोलंदाजी मार्कवरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती. इथून ऑफ साईडला बॅकफुटला जाऊन इनफिल्डवरून चेंडूला खेळला गेलाय. सरळ चेंडू या ठिकाणी जातोय पॉईंटच्या दिशेने. चेंडूचा पाठलाग जरूर सुरू आहे. चांगला स्टॉप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाव पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धाव परिपूर्ण करत असताना मागच्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर फिटनेस काय असतं त्याचं एक उत्तम उदाहरण, एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलंय. चांगली गोलंदाजी होते आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाची सुद्धा चांगली साथ या ठिकाणी मिळते. त्यामुळे ज्यावेळेला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं तेव्हा गोलंदाजांचं मनोबल सुद्धा उंचावलं जातं. त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढला जातो. आत्मविश्वासासहित गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. 4 बॉल्सचा खेळ आतापर्यंत झालाय. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थांबवून ठेवले समोरच्या फलंदाजांना. सरळ बॅटचा उपयोग या ठिकाणी केलाय. लॉंगॉनच्या दिशेने बॉल जाईल. एकच धाव या चेंडूवरती मिळते. आदरणीय महेंद्रजी भोईर साहेब अर्थातच विघ्नहर्ता स्पोर्ट्स चे प्रवर्तक, त्यांना विनंती करतोय प्लीज आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि पुढच्या मॅच मध्ये 3 ॲक्शन मध्ये असतील. महेंद्रजी भोईर साहेब मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल सेकंड ओव्हर मधील. इथे चांगला फटका आहे. स्लॉट मध्ये बॉल जरूर होता. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे आणि हरीश पाटील यांची खेळी या ठिकाणी समाप्त होत असताना फलंदाज हरीश गॉन. रॉकी दादा ब्रँड हाय रे. टेंबी खोडावी गावाचा रॉकी दादा ब्रँड हाय रे. अरे रॉकी दादा ब्रँड हाय रे ना रॉकी ग्रुपचा ट्रेंड हाय रे. ए रॉकी दादा ब्रँड हाय रे. रॉकी ग्रुपचा ट्रेंड हाय रे. दादा ब्रँड हाय रे रॉकी ग्रुपचा ट्रेंड हाय रे. रॉकी दादा ब्रँड हाय रे रॉकी ग्रुपचा ट्रेंड हाय रे.
दोन षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. जी रणनीती बनवली होती पहिल्या दोन षटकांमध्ये म्हणजे जे लिडिंग बॉलर होते, जे स्ट्रायकर बॉलर होते आसिफ आणि केतन, त्या दोन्ही गोलंदाजांनी आपलं काम चोखपणे पार पाडले. म्हणजे जो विश्वास दाखवला होता तो विश्वास सार्थ करून दाखवलाय. मागच्या इनिंगचा जर विचार केला तर दोन षटकांमध्ये 30 धावा होत्या आणि 2 विकेट गमावले होते. या इनिंगचं जर कम्पेअर केलं तर 2 षटकांमध्ये 10 धावा झाल्यात आणि 2 विकेट गमावल्यात. म्हणजे एकच विकेट गमावला, क्षमा असावी. म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये मागे या ठिकाणी लीड करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उरू इलियास बोईसर संघ. बॅटिंगचा जर विचार केला तर 46 धावा आल्या किरण यांच्या बॅटमधून. पहिले षटक खूप महत्त्वाचं होतं आणि पहिल्याच षटकामध्ये तब्बल 22 धावा. असं लिडिंग बॉलर अर्थातच प्रशांत यांच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये अनुभव आहे. त्यांच्या विरोधामध्ये तब्बल 22 धावा कुठल्या आणि तिथून एक मोमेंटम शिफ्ट झाला, एक ड्रीम स्टार्ट मिळाली आणि त्या स्टार्टला कंटिन्यू ठेवलं. पुन्हा एकदा आसिफला कंटिन्यू ठेवलंय सेकंड वैयक्तिक सेकंड ओव्हरमध्ये, इंडिव्हिज्युअल सेकंड स्पेलमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये इन ॲक्शनमध्ये असेल. 10 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. आता समोर अनिल आहेत. दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हरीश कसं चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवला नाही आज. इथून नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला. अनिल यांच्या विरोधामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथून डॉट बॉल काउंट केला जाईल. आउट आहे का? येस. इथून फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का टीम जीवदानी विरार संघाला गॉन. विचार केला तर आसिफच्या हातामध्ये विकेट लाभलेली नव्हती, परंतु दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीस पहिल्याच चेंडूवरती त्यांनी विकेट मिळवलंय. आणि जे महत्वाचे फलंदाज होते हरीश आणि अनिल, त्या दोन्ही फलंदाजांना इथून परतीचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इथून शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे, कारण दोन्ही फलंदाज नवीन आहेत, त्यामुळे इथून स्टार्ट इथून मिळवून द्यावी लागणार आहे. संदीप आणि प्रकाश हे फलंदाज आपण पाहतोय. 60 धावांचा इथून पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजून इथून 50 धावांची आवश्यकता विजयासाठी येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये. 17-50चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. रॉकी ग्रुप चषक 2025 आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस 40+ हाफ आपण पाहतोय. सेकंड राऊंडचा हा पहिला सामना दोन संघांमध्ये. एका बाजूला आई जीवदानी विरार आणि उरुई इलियास बोईसर या दोन संघांमध्ये. आसिफ यांची एक कौतुकास्पद कामगिरी, पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगली कामगिरी झाली होती. मॅन ऑफ द मॅचचे ते हकदार ठरले होते आणि या मॅचमध्ये सुद्धा आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना किरण यांची चर्चा जरूर रंगणार आहे, कारण ज्या प्रकारे पहिल्या इनिंगमध्ये चौकार षटकारांचा वर्षाव त्यांच्या बॅटमधून झाला. इथून लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, दोन क्षेत्ररक्षणामध्ये कन्फ्युजन झाला आणि सरळ चेंडू या ठिकाणी लॉंग स्टॉप रिजनला. वाईट +4. एकूण 5 धावा या चेंडूवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जे एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 15. विविध स्टँड्स आपण पाहतोय. सदानंद दादा पाटील 111 स्टँड आपण पाहतोय. त्यानंतर स्वर्गीय मोहनीश दादा संजय राऊत स्टँड, राजेश दादा पंडित दादा स्टँड आपण पाहतोय. कुणाल दादा पाटील स्टँड, त्यानंतर शेठ माणूस, सर्वाधिक चर्चेत असणारं नाव. तिसरं षटक प्रगती पथावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर व्हाईट बॉलची हाताळणी या ठिकाणी केली गेली. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय प्रकाश आणि दुसऱ्या बाजूला संदीप नॉन स्ट्रायकिंगवरती. च्या दिवसामध्ये 8 संघांचा सहभाग आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज आसिफ, गोलंदाजी मार्कवरती. सर्वाधिक जास्त चर्चेत असणारं नाव अर्थातच आसिफ आपण पाहतोय. इथून हा चांगला चेंडू जरूर होता आणि क्लीन बोल्डच्या रूपामध्ये या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. बॅक टू बॅक इथून विकेट जात आहेत पूर्णपणे. जे महत्वाचे फलंदाज होते आई जीवदानी विरार संघाचे आता डगआउटला परतले गेले. तिसरा धक्का या ठिकाणी लागलाय आई जीवदानी विरार संघाला. जाऊयात आपण कॅन्टीच्या दिशेने.
चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 45 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा. 2 बॉल्स केला आतापर्यंत झालाय. 2 चेंडूंवरती 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केले गेले आहेत. मध्ये एक व्हाईट बॉल आला, एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. आसिफ यांचा जर विचार केला तर विथ द बॅटमध्ये सुद्धा त्यांच्या बॅटमधून 8 धावा आल्या. गोलंदाजी मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतायत. आतापर्यंत वैयक्तिकरित्या 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. जो अनुभव आहे कित्येक वर्षांचा तो अनुभव इथून दाखवून देत आहेत. जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स इथून एक्सप्लेन करतायत. चला स्पीडअप करा. उर्वी इलियास बोईसर संघ घाई करायची कारण आजचं शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. एक संघ टॉप 8 मध्ये आपल्याला पोहोचवायचा आहे. काल एक सामना पेंडिंग राहिला. श्री गणेश जलसर आणि त्यांच्या विरोधामध्ये खाडी भाऊ या 2 संघांमध्ये जो सामना बाकी राहिलाय. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क होते आसिफ. पहिलाच बॉल आसिफसाठी का सरप्राईज जरूर झाले होते. एक धाव परिपूर्ण केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. एक धाव या ठिकाणी येते आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचतोय फलकावरती 16 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्या. विजयासाठी अजून इथून 44 धावांची गरज आहे. चेंडूंचा जर विचार केला तर 3 बॉल्स केला आतापर्यंत झालाय. म्हणजे अजूनही या षटकामधील 3 बॉल्सचा खेळ बाकी आहे. इकॉनॉमिकल गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही गोलंदाज. आसिफ पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. समोर एक लेफ्ट हँडेड फलंदाज आपण पाहतोय अर्थातच संदीप करवत. त्यांच्यासाठी फील्ड सेटअपचा जर विचार केला तर लॉंग ऑन आपण पाहतोय. त्यानंतर डीप मिड विकेट. चला घाई करा. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. संदीप करवत यांचा जर विचार केला तर गोलंदाजीमध्ये 18 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. फक्त शेवटचं षटक ते एक इकॉनॉमिकल राहिलं होतं चार्ल्स यांचं. फुलटॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कुठलीही चुकी करणार नाही आहेत. गुड कॅच. तिसरा धक्का या षटकामध्ये आपण पाहतोय. जवळजवळ 3 विकेट या षटकामध्ये गॉन. सोळा धावा फलकावरती लागल्या गेल्यात. एकंदरीत 4 बॉलचा खेळ झालाय. विजयासाठी 14 चेंडू आहेत. 14 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज चार्ल्स आपण पाहतोय. गोलंदाजांचं कौतुक या ठिकाणी करावं लागणार आहे. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली समोर एक मजबूत बॅटिंग साईड असताना सुद्धा विदाऊट प्रेशर या ठिकाणी गोलंदाजी केले. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. ब्लॉकमध्ये चेंडूला पिच केलं गेलं होतं. मिड विकेटचा षटक फार वेगाने आल्यात. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळते. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 13 चेंडू बाकी आहेत आणि 13 चेंडूंमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. 60 धावांचा एक मोठा डोंगर या ठिकाणी उभारला गेला. तो डोंगर इथून चढता आलेला नाहीये. आईजीवदानी विराट संघाला जे महत्वाचे फलंदाज होते अनिल आणि हरीश त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी होती. परंतु दोन्ही फलंदाजांनी तितकंसं चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं नाही. अनिल यांचा जर विचार केला तर 2 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. हरीश त्यांच्या बॅटमधून 7 धावा आल्या आणि तिथून पूर्णपणे बॅकफुटला गेला जीवदानी विराट संघ. स्टेप आउट केले गेले. प्रॉपरली स्ट्रोक कन्वर्ट झालेला नाहीये. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतो. एकच धाव या चेंडूवरती मिळते. 3 षटकांच्या ठिकाणी खेळ संपन्न झाला. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 6चा करंट रन रेट इथून मेंटेन केला गेलाय. जवळजवळ तुम्हाला 12च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या प्रति षटकामागे. तिथून तुम्ही 6च्या सरासरीने धावा बनवतायत. आता विजयासाठी 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊयात. कॅन्डीच्या दिशेने आपण जातोय.
चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक विथ द बॅटने त्यांच्या बॅटमधून 46 धावा आल्या आणि तिथून एक धावांचा डोंगर उभा राहिला. चौथ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालाय. पहिला चेंडू इथून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बिमर या ठिकाणी आपण पाहतोय हाईट फॅक्टर +1 म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवरती असतील. आता विजयासाठी 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजेच 20 धावा फलकावरती लागल्या आहेत. 3 षटकांमध्ये जर विचार केला तर 18 धावा झाल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट अचीव केले गेले मिस्टर आसिफ यांच्या माध्यमातून. इथून शॉर्ट बॉलचा वापर पूल करण्याचा प्रयत्न झाला. मिड विकेटला शतक पोहोचेपर्यंत इथून कॅच इथे कंप्लीट होते, परंतु फिट होता त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान बॅटिंग करणाऱ्या टीमला होणार नाहीये. एक धाव इथून ऍड केली जाईल. 21 धावा फलकावरती लागल्यात. 11 चेंडू आहेत. 11 चेंडूंमध्ये 39 धावा इथून बनवायच्या आहेत. इनिंगचा जर विचार केला तर एक्स्ट्राच्या रूपाने ज्या धावा आल्या होत्या म्हणजे एकही मोठा फटका आलेला नाहीये. ज्या 4 धावा आल्या होत्या एक्स्ट्राच्या रूपाने त्याच्या व्यतिरिक्त एकही मोठा फटका आलेला नाहीये. चौकार किंवा षटकार एकही आलेला नाहीये. त्यामुळे बॅकफुटला संघ पाहायला मिळतो आई जीवदानी विरार संघ जे लिडिंग बॅटर होते त्यांच्याकडून चांगला खेळ झालेला नाहीये. चांगला टर्न या ठिकाणी प्राप्त झालाय, परंतु इथून व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. बॉलिंग करणाऱ्या टीमने इथून रिव्ह्यू घेतलाय. व्हाईटसाठी हा रिव्ह्यू आपण पाहतोय. गोलंदाजी करणाऱ्या टीमने इथून रिव्ह्यू घेतलाय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. इट्स व्हाईट बॉल. अवंतर चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रितेश आम्हाला दर्शवत आहेत 22 धाव स्कोर कार्ड वरती लागले गेले आहेत. आमचे जे स्कोरर आहेत प्रितेश गावड आणि त्यासोबत आकाश गावड या दोन्ही गुणलेखकांनी चांगली कामगिरी केली आहे आणि दोन्ही खेळाडू सुद्धा आहेत म्हणजे चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत दोन्ही. आकाश गावडांचा जर विचार केला तर सफाली प्रीमियर लीग मध्ये असा आयकॉन त्यांची भूमिका आहे. ऑफसाईडला इनसाइड आउट जरूर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल आणि यस यावेळेला कुठलीही चुकी केलेली नाहीये. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय प्रशांतची केली समाप्त येते गॉन. तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. आई जीवदानी विरार संघाचा लांबचा प्रवास त्यांनी गाठलाय. दोन्ही संघांनी लांबचा प्रवास गाठलाय. विजयाचं स्वप्न प्रत्येकाने पाहिलंय. रॉकी ग्रुप चषक 2025चा बॅकड्राईव्ह या ठिकाणी केला गेला. गॅपमध्ये चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. लॉंग ऑफला बीट करून चेंडू या ठिकाणी निघून जाईल 4 धावांकरिता. अजून सुद्धा सामना केलेला नाहीये कारण इथून 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 34 धावा बनवायचे आहेत. चौकार या ठिकाणी आलाय. जयच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. इथून सुद्धा कमबॅक होऊ शकतो. लहरों से डरकर नौका पार नाही होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. प्रयत्न इथून करावे लागणार आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा इथून करावी लागणार आहे. तुमच्याजवळ 9 चेंडू आहेत. 9 मध्ये बनवायचे आहेत 34. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागणार आहे. बिलीव्ह करावा लागणार आहे स्वतःवरती. 9 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 60 धावांचा पाठलाग करत असताना पहिली 3 षटकं ॲक्युरेट फेकली गेली आणि इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 3 षटकांमध्ये 18 धावा आणि त्यामध्ये 4 विकेट गमावले. तर या षटकाचा जर विचार केला तर धावा येत आहेत. या षटकामध्ये एक मोठा फटका जरूर आलाय जयांच्या बॅटमधून आणि त्याच मोठे फटक्यांची नितांत इथून गरज आहे. तर 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. पुढचे 3 चेंडू खूप महत्त्वाचे असणार आहेत. इथून ऑफ साईडला पुन्हा एकदा स्ट्रोक जरूर केला गेला. इनसाइड आउट. व्हॉट शॉट. शॉट ऑफ द मॅच. सरळ चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला डिस्पॅच केले गेले. 6 धावांकरिता षटकार.
32 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. मागच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार येत आहेत. सेट होऊन आलेत डगआउट मधून मिस्टर जय आपण पाहतोय. विजयासाठी 28 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. 8-28चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. आता येणाऱ्या 2 चेंडूवरती सुद्धा तीच अपेक्षा असणार आहे डगआउट मधून. थोडंसं डगआउट प्रफुल्लित होते कारण मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याचे संकेत या ठिकाणी दर्शवून दिले आहेत जय यांनी, कारण त्यांच्या बॅटमधून मागच्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात. थोडासा ताणतणाव वाढवलाय टीमचा, अर्थातच विलियस बोईसर संघाचा. टॉस बॉल मिडल ऑफ द बॅटने जरूर कनेक्ट केलाय. शतषक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 34 रन्स स्कोरवरती लागले आहेत. आता विजयासाठी 7 चेंडू आहेत आणि या 7 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. 7-26चं समीकरण आपण पाहतोय. जय स्ट्रायकिंगवरती आहेत. जयला स्ट्रायकिंगवरती राहणं खूप गरजेचं आहे. मागच्या 3 चेंडूंमध्ये चांगला स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केलाय. चांगल्या धावा आपल्या संघासाठी बनवल्यात. समोर या ठिकाणी खेळला जातोय बॉलर बॅक ड्राईव्ह. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू या ठिकाणी खेळलाय. 1 बाउन्स सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. आता विजयासाठी 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. डीजे षटकांमध्ये फलंदाजांना काम जमलं नव्हतं. म्हणजे पहिल्या 3 षटकांमध्ये 18 धावा आल्या होत्या, परंतु मागच्या षटकामध्ये अर्थातच चौथ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा किरण यांच्या अगेन्स्ट आल्यात. आता 6 चेंडूंमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. एक संघर्षमय प्रवास जरूर असणार आहे. रास्ता धुंदला हो सकता है, मंजिल नाही, संघर्ष बुरा हो सकता है, जिंदगी नाही. इथून संघर्ष करावा लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. एका बाजूला चार्ल्स आणि दुसऱ्या बाजूला जय. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. एका बाजूला जय यांच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. 6 मध्ये बनवायच्या 22. मियाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. एक महत्वाचं षटक त्यांच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. नियाजच्या बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. एक खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती ठेवली गेले. समोर चार्ल्स आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंगवरती जय, ज्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्यात महत्वाच्या क्षणाला. पहिलाच बॉल ऑफसाईडला इनसाइड आउट. कॅप मध्ये चेंडूला या ठिकाणी स्लॅश केले गेले. सरळ चेंडू निघून जाईल कव्हर सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. विजयासाठी 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका येतोय, ज्या मोठ्या फटक्याची नितांत गरज होती. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. चांगला पीक केला, लाईन लेंथला पीक केला आणि सरळ चेंडू पाठवलाय कव्हरला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 42 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी इथून 5 चेंडूंमध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. एक मोठं चॅलेंज आहे समोर, एक मोठं आव्हान समोर आहे. इथून प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा इथून करावी लागणार आहे. समोर चार्ल्स गावड्या, दुसऱ्या बाजूला जय आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज ज्या प्रकारे फलंदाजी करतायत, जे मिडल ऑर्डरचे बॅट्समन आहेत, त्यांनी जी जबाबदारी पार पाडली मैदानामध्ये. फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतो आणि कुठली चुकी करणार नाहीये. एक आक्रमक फलंदाजाला इथून डगआउटला परतवलं गेलंय. चार्ल्स बॅक टू द पॅव्हिलियन. चला न्यू बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हा. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला. त्यानंतर एक जोखीम जरूर पत्करली होती.
लालच या ठिकाणी दिली होती. फुलटॉस बॉल होता परंतु प्रॉपरली टायमिंग मागच्या चेंडूवरती नव्हतं. पुन्हा एकदा इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न झाला होता चार्ल्स यांचा. चला न्यू बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हा. चार्ल्स यांची खेळी संपुष्टात आलाय. नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. मागच्या इनिंगचा जर विचार केला तर हेमंत यांनी एक चांगला स्पेल हाताळला होता. एक यशस्वी गोलंदाज होते हेमंत. तेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ज्या प्रकारे गोलंदाजीमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं, आपली कमिटमेंट दिली, त्याच प्रकारे फलंदाजीमध्ये सुद्धा आपले प्रयत्न इथून दाखवावे लागणार आहेत. एफर्ट्स इथून लावावे लागणार आहेत. 2 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 18 धावा बनवायच्या आहेत. टीम आई जीवदानी विरार संघाला एक मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर असणार आहे. मागच्या काही चेंडूंचा जर विचार केला तर बॅटिंग करणारी टीम अर्थात जसं आई जीवदानी संघ फ्रंटफूटला आला होता. पहिल्या 3 षटकांमध्ये बॅकफूटला जरूर होता. धावा बॅटमधून येत नव्हत्या परंतु त्यानंतर जय ते डगआउटमधूनच सेट होऊन आले होते. चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. पहिला चेंडू चांगला टर्न या ठिकाणी प्राप्त झाला आहे. विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडला आणि इथून आल्या पावली डगआउटला परतावं लागणार आहे हेमंत यांना. विकेट जाते आता 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. म्हणजे त्या 3 कीपर क्लोज होते त्यामुळे इथून विकेट काउंट केला जाणार नाही. तो डॉट बॉल असेल. जो नवीन फलंदाज आहे हेमंत तोच स्ट्रायकिंगवरती असेल. आता 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. जयला स्ट्राईक हवी आहे कारण जय एका बाजूला सेट झाल्यात. त्यांच्याकडे अनुभव आहे आणि डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजी कशी करावी त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. परंतु दुसऱ्या बाजूला हेमंत संघर्ष करतायत. आता पुढचा बॉल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. 3 बॉलमध्ये 18 बनवायचे आहेत. एक मोठा सामना मैदानामध्ये जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये वर्चस्व दाखवलं होतं गोलंदाजी करणाऱ्या टीमने अर्थातच उर्वी इलियास बोईसर संघाने. साईडला या ठिकाणी ड्राईव्ह केला जातोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव या चेंडूवरती येते. आता विजयासाठी 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. एक मोठी जबाबदारी, एक मोठा विश्वास या ठिकाणी नियाज यांच्यावरती दाखवला होता. पहिल्या चेंडूवरती चौकार जोर आला नियाज यांच्या विरोधामध्ये परंतु त्यानंतर पुढचे 3 चेंडू परफेक्ट टप्प्यावरती हाताळले गेले. समोर सेट फलंदाज होते चार्ल्स. त्यांची विकेट त्यांनी मिळवली आणि जी जोखीम उचलली होती म्हणजे फुलटॉस जी लालच दिली होती कदाचित ती महागात पडू शकली असती. परंतु ज्या प्रकारे माइंडसेट आपण पाहतोय नियाज यांचा. 2 बॉल आणि 17ची गरज आहे. इथून सरळ बॅटचा उपयोग जरूर केलाय. उशिराने आल्यात परंतु नक्कीच चांगली कामगिरी मैदानामध्ये करतायत. षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. 49 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. यासाठी 1 चेंडू आहे आणि 1 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. 1-11चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. जय यांचा जर विचार केला तर 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आणि 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. कदाचित जर 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावरती ते आले असते तर या सामन्याचं चित्र वेगळं असतं. 1 बॉल 11ची गरज. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा फटका जरूर चांगला खेळलाय. सरळ बॉलला डिलिव्हर्ड केलाय लॉंगॉन सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. परंतु या धावांनी फक्त पराभवाचं अंतर कमी होईल. 55 धावा फलकावरती लागल्या गेल्यात म्हणजे 4 धावांनी हा विजय या ठिकाणी मिळवलाय उर्वी इलियास बोईसर संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम आई जीवदानी विरार. त्यांचा प्रवास इथून समाप्त झाला या स्पर्धेमधील. पुढचा सामना 2 संघांमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला संघ असेल विटी लाईन स्टार सफाले आणि